निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सुरदा. अग्निकुलांची कुलस्वामिनी आई एकविरा मातेला नमन करून स्थापून इंदवी स्वराज्य आपल्या शुरानलेली इतिहास गाता असे जाणता राजा ताज जनी झुकवेत माता. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवर्मानाचा मुजरा करून मी समालोचक राहुल नामदेव चव्हाण मानकिवली बदलापूर आज या जगन्नाथ क्रीडा संकुलावरती समालोचनाला सुरुवात करतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डुळा आज एरंगदारकरांचा रंगतोय. भव्य क्रिकेटचा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय हार्दिक मनपूर्वक स्वागत. तुम्ही पाहता ही स्पर्धा खरं तर पार मेल जिजाऊ संस्था व त्यासोबत जयरमान क्रिकेट संघ एरंजाड ग्रामस्थ मंडळ एरंजाड आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पार मेल नगरसेविका चषक 2026 पर्व तुम्हाला पार मेल. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर कालचा दिवस आपण पाहिलाय. कालच्या दिवसामध्ये दोन संघ पुढे सरकलेत काकडवाल आणि ढवळेपाड या दोन संघाची मॅच खरं तर बॅलन्स तुम्हाला पार मेल. आणि आज दिवस क्रमांक आपण 2 मध्ये आहोत. आज पहिला सामना बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणी संयुक्त विद्यमानाने तुम्हाला दोन संघ खेळताना दिसतात. एका बाजूला छत्रपती 11 कुळगाव तर त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय संघ खेळतोय श्री गणेश इनगाव. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ तुम्ही पाहताय मोठ्या ताकदीने आज मैदानावरती उतरले. टॉस इथे जिंकला होता टीम श्री गणेश क्रिकेट संघ इनगावनं आणि निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. इन्व्हाइट केलं टीम छत्रपती 11 कुळगाव संघाला बॅटिंगसाठी. तर सलामी जोडी तुम्हाला पाहायला मिळेल मैदानावरती दाखल होती. लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन प्रशांत सूर्यराव च्या साथीनं तेजस ठाकरे ही सलामी जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. दोन ऑफिशियल पंच पुन्हा एकदा दाखल झाले. जेपी पॅनल आज देखील तुम्हाला पार बेल खरं तर आज पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून अमित डांगरे सर मॅम फ्रॉम बदलापूर कुळगाव आणि त्याच्या साथीनं विकी शेलार मॅम फ्रॉम खंबलपाडा दोन नामांकित पंच आणि त्यानंतर जेपी जय पवार सर देखील जोडले जातील. सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. खरं तर आमचे साथी स्कोरर वेदांत परटोले हे देखील जोडले गेले त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्यासोबत तुम्ही पाहताय आमचे ग्रामीण टेनिस क्रिकेट.in प्रशांत पवार हे देखील जोडले गेले त्यांचंही मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून 5 ओव्हरची मॅच असणारे याची देखील नोंद घ्यायची आहे. त्यामुळे 2 ओव्हर तुम्हाला पॉवर प्लेचे दिले जातील. वाईडसाठी कोणत्याही प्रकारचे रिव्ह्यू नाही आहे. पंचांना ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस पंच रिव्ह्यू घेतील. आणि या स्पर्धेमध्ये जर चेंडू ओला झाला तर तुम्ही पंचांना आधी दाखवायचे त्यानंतरच चेंडू तुम्हाला नवीन देण्यात येईल. परंतु चेंडू आपण कधीही चेंज करू शकत नाही आहे. ज्यावेळेस ओव्हर संपन्न होईल त्यावेळेस तुम्हाला चेंडू चेंज करता येईल याची आपण नोंद घ्यायची आहे. या स्पर्धेमध्ये बालिका वेरासाठी एक बाईक आहे आणि ते बाईकचे धावा आपण काउंट करतोय फक्त 3 मॅचसाठी याची देखील नोंद घ्यायची आहे. फर्स्ट सेकंड आणि थर्ड राऊंड पर्यंत आपण त्या धावा काउंट करतोय याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. त्यामुळे लक्षात असू द्या सर्व नियमावली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. सकाळच्या सत्रामध्ये आल्हादायी वातावरणामध्ये तुम्हाला खरं तर ही पहिली मॅच पाहायला मिळेल. आज पुन्हा एकदा बाळूशेठ बोराडे आणि त्यासोबत पूर्ण टीम एरंजाडचं कौतुक व्हायला हवं. कारण डॉट आपण पाहतोय सकाळी 10:05 पहिला चेंडू खेळपट्टीवरती आदळतोय याची देखील आपण नोंद घ्यायची. प्रशांत सूर्यरावच्या साथीनं तेजस ठाकरे ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल मैदानावरती दाखल झाली आहे. जय भालशंकर यांना तुम्ही पाहताय कॅमेरामॅनच्या भूमिकेत. त्यासोबत आमचे बट्ट्या असतील बट्ट्या खाडे 6.5 या नाही तुम्ही पाहता आज मात्र ऑफिशियल अपडेटरच्या भूमिकेत. त्यासोबत डीजे गणेश खरं तर काल आणि आज 2 दिवस तुम्हाला डीजे गणेश सातत्याने पार बैतील. क्रिकेट विथ संगीत हे समीकरण नेहमीच जुळतं आणि त्यासोबत आपण पाहतोय गणेश असलं की मजा वेगळी असते. या अल्पेश स्वागत आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. चार मॅचसाठी आज आपण पाहतोय 4 ओव्हरसाठी खरं तर 20 मिनिटाचा अवधी असणार आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. 5व्या ओव्हरमध्ये जर वेळ झाला तर आपल्याला एक खेळाडू तटीय वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल याची देखील नोंद घ्यायची आहे. 10:06 झालेत त्यामुळे लक्षात असू द्या लवकरात लवकर आता मॅचला सुरुवात करा. कालच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ आपण पाहिलाय. खरं तर शिवशक्ती कडाव या संघाला 2 बॉलची पार्टी लागली आणि त्यानंतर तो सामना त्यांना गमवावा लागला. बोलो वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम.
खरं तर जो पॅनल आपण पाहतोय पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करत असतो त्या पॅनलचे फाउंडर आमचे जबरदस्त पॅनल जे फाउंडर आपण पाहतोय खरं तर जय पवार सरांचं आगमन झालं. वेलकम, स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सरा लवकरात लवकर आता सुरुवात करा, कोणत्याही प्रकारचा सराव नको आहे. 10:07 झालेत त्यामुळे आता आपण टायमर ऑन केलाय. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघासाठी. आजच्या दिवसाला आपण क्रिकेटला सुरुवात करतोय. सलामी जोडी तुम्ही पाहताय तेजसच्या साथीनं प्रशांत सूर्यराव, तर बॉडी ट्रॅक वरती चंद्रकांत. ओव्हर नंबर 1 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. इनगाव टीम लक्षात असू द्या, पॅन्टीला सामोरं जावं लागेल. बेल आपल्याकडे कमी आहे. टाइम ऑन झालाय. 1 मिनिट तुम्ही खर्च केलाय त्यामुळे लक्षात ठेवा 10:07 आपण टायमर ऑन केलेला आहे. त्यामुळे आता अधिकचा वेळ खर्च करू नका. बॉल तयार. राऊंड विकेट. पहिलाच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता तेजस ठाकरेचा आणि अखेर डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली आहे मी म्हणेन टीम श्री गणेश क्रिकेट संघ इनगाव साठी. या मॅच मध्ये पहिला बॉल डॉट आलाय. बॉलिंग ट्रॅक वरती चंद्रकांतला तुम्ही पाहताय जो संघनायकाच्या भूमिकेत आज तुम्हाला पाहायला मिळेल. मोठी जिम्मेदारी आहे. तर दुसऱ्या बाजूला संदीप पाटीलला तुम्ही पाहताय जे संघनायकाच्या भूमिकेत आहेत. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. सलगचा दुसरा डॉट बॉल आता तुम्हाला पाहायला मिळेल. लेग स्टिकच्या वरून बॉल चाललाय त्यामुळे तुम्ही पाहताय सलगचा आता दुसरा डॉट बॉल या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग इथून करावी लागेल. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय 5 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 2 ओव्हर पॉवर प्लेचे तुम्हाला पार मिळतील. पुढचा बॉल इनफिल्डच्या वरनं खेळलाय. फटका फर्स्ट लागे काय क्षेत्ररक्षक जज करतोय. कॅच ड्रॉप. तेजस ठाकरेला जीवनदान मिळतंय आणि अखेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंपायर सिग्नल चौकार की षटकार. षटकार. मोजावी लागेल. यावेळेस तुम्ही पाहताय तेजस ठाकरे जो मैदानावरती दाखल झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलाच होता आणि अखेर झेल तिथे टिपण्याचा प्रयत्न देखील फसलाय. त्यामुळे तुम्ही पाहताय षटकार आलाय. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल आता 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 6 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. चला रुमाल घेऊन जा. नॅपकिन. डीप मध्ये विकीला आपण पाहिलं जेल खरं तर निसटला त्यामुळे इथून षटकार मिळतोय. तेजस ठाकरेला जीवनदान मिळतंय. या मॅच मध्ये टँगो स्टॅकिंग तुम्हाला पार मिळतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. गतीमध्ये मिश्रण. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसला आणि अखेर आता तेजस हसला कारण त्याने एकदा वेग पडली आहे आणि सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 7 धाबा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. या मॅच मध्ये आता कमबॅक केलाय बॉलिंग करत असताना चंद्रकांतच्या माध्यमातून. कारण तुम्ही पाहताय पहिला बॉल डॉट आला त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल. तिसऱ्या बॉलवरती षटकार आणि पुढचा चौथा बॉल देखील एक सिंगल मिळतीये. चांगली सुरुवात या मॅच मध्ये करत असताना टीम इनगाव श्री गणेश इनगावच्या विरोधात तुम्ही पाहताय संघ खेळतोय मैदानावरती छत्रपती 11 कुळगाव. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. काल देखील पहिला सामना तुम्ही पाहिला असाल. ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर संघ खेळला. त्यांच्या विरोधात आर.के. बालेवली आणि आर.के. ग्रुप बालेवली संघ परास्त झाला परंतु खूप चांगला खेळ त्या स्पर्धेमध्ये दाखवलाय टीम बदलापूर संघानं. तो संघ पहिला सामना जिंकलाय. यावेळेला देखील इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न. त्यानंतर तुम्ही पाहताय डीपमधून खेळाडू पोहोचेल. 2 धाबे मिळतात. प्रशांत सूर्यरावला या 2 धाब्यातून मिळतील. लाल्या
अनुभव प्रचंड आहे त्यांच्याकडे. 40+ खेळाडू आहेत, परंतु चांगला खेळ नेहमीच त्यांनी खेळला आहे. या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय 2 अनुभवी खेळाडू तुम्हाला खेळताना दिसतील. एका बाजूला बॉलिंग ट्रॅकवरती चंद्रकांत, तर दुसऱ्या बाजूला लाल्या स्टाकिंग गेअरवरती पार मिळत आहेत. पुढचा बॉल टर्न केला ऑन साईडला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतील. विकी बॉलवरती आलेत आणि बॉलला उत्तम फेक करतायत. दरम्यान 2 धाबे ते देखील एकपटला जातील आणि त्या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटल पुढे सरकत असताना वेदू आम्हाला माहिती देतील. धावफलक जाऊन पोहोचलाय 1/11. 11 धाबा. ओव्हर नंबर 1चा खेळ संपन्न झालाय, त्यामुळे 11 धाबा फलकावरती तुम्हाला पार मिळतील. चांगली सुरुवात या मॅचमध्ये करत असताना संघ तुम्ही पाहताय इनगाव च्या साथीनं छत्रपती 11 कुळगाव. पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न झालाय, त्यामुळे टीमची टोटल 11 धाबा फलकावरती जोडल्या जातील. आपला 11 धाबा धावफलकावरती पार मिळतील. ओव्हर नंबर 2चा खेळ आता तुम्हाला पार मिळेल. प्रगतीपथावरती असताना 3 खेळाडू 38 वर्तुळाच्या बाहेर तुम्हाला पार मिळतील. लॉंगॉनला खेळाडू तुम्ही पाहताय सागर कडव. त्यानंतर 20 शेपमध्ये लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक उपस्थित. तर 1 पॉईंटला डीप बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये देखील एक खेळाडू स्क्वेअर लेगला एक खेळाडू उपस्थित केलाय. अनिकेत बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2चा खेळ तुम्हाला पार मिळतोय. सज्ज होतोय राईट आर्म राऊंड द विकेटनं. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नाहीये. मिड विकेटला खेळाडू सिंगर मिळतीये. सिंगच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल फलकावरती पुढे सरकत असताना 12 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. आय थिंक बॅटची मागणी केली जाते. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पार मिळेल. नेक्स्ट मॅच गावदेवी वसार विरोधात सागाव. सागाव टीमचे काही खेळाडू इथे पोहोचले, त्यामुळे विनंती आहे टीम वसार कॅप्टन लवकरात लवकर पोहोचायचं आहे. बोलो तयार. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. यशच्या मागे यष्टीरक्षक बीट. त्यानंतर थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये जो खेळाडू होता तो धावत परत पोहोचला आणि अखेर बॉलला त्याने स्टॉप केला, त्यामुळे 2 धाबे ते बीतात आणि त्या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकेल. टीमची टोटल आता स्कोरबोर्डवरती जाऊन पोहोचले. फलकावरती धाबा 14 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. बरोबर यार. अनिकेत रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. दाद मागितली जाते पंचाकडे, पंच सहमत नव्हते आणि अखेर डॉट बॉल. बोलतो यार. अनिकेत राईट राऊंड द विकेट न राईट ओव्हर द विकेट न दिनेशजी तामाणे अंबेशू यांचं आगमन झालं. वेलकम स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 2चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल प्रगतीपथावरती. आता आपण पाहतोय 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. या वेळेला देखील टर्न केला ऑन साईडला मिड विकेटला खेळाडू पोहोचेल. सागर येतील बॉलवरती उचलून फेक करतील. दरम्यान एक सिंगल येथे मिळतीये. सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवरती 15 धाबा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. बॅटची मागणी केली जाते. तेजस ठाकरेला तुम्ही पाहता एक आक्रमक खेळाडू आहे, परंतु या मॅचमध्ये आतापर्यंत शांत खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. तेजसच्या साथीनं प्रशांत जो मैदानावरती जिम्मेदारीनिशी खेळतोय, कारण एक जीवनदान मिळालंय मी म्हणेन तेजस ठाकरेला. त्यामुळे या मॅचमध्ये आता हा जखमी भाग कितपर्यंत डरकाळी फोडतोय हे देखील चित्र आपल्याला पाहायचं आहे. आज इनॅक्शनमध्ये गीतेजी ठाकरे देखील तुम्हाला पाहायला मिळतील. अण्णा या नावानं सुप्रसिद्ध असलेला खेळाडू तुम्हाला आज खेळताना दिसेल. त्यासोबत सिद्धांत राऊत हा देखील खेळाडू आज पुन्हा एकदा तुम्हाला इनॅक्शन मध्ये दिसतोय. बोलतो यार. डॉट बॉल. असं वाटलं होतं खरं तर तेजसला की हा चेंडू वाईट असावा, परंतु पंच सहमत नव्हते. ऑफस्टिकच्या आपण पाहतोय थोडंसं आतमधून बॉल गेला, त्यामुळे अंपायर सांगताय डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळेल. या मॅचमध्ये अनिकेत कमबॅक करतोय. तेजस ठाकरे बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज अनिकेत. बोलतो यार. राऊंड द विकेट.
हाफ ट्रॅकर होता आडवा बॅट खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये टप्पा पडला बर्दा वेगर बॅटर बॅटच्या मधनं बॉल चालला रक्षकाच्या हातामध्ये त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळते या मॅच मध्ये आता कमबॅकच केलंय टीम इनगाव संघाच्या माध्यमातून तेजस ठाकरे फक्त पाहत राहिला त्याला देखील संभ्रमात टाकणारा चेंडू होता कारण जसा पडला तसा वेगाने निघालाय त्यामुळे तुम्ही पाहताय ओव्हर नंबर 2 चा खेळ आता संपन्न होतोय 2 ओव्हरच्या अंती धावफलक तुम्हाला पार मिळेल जंप पोहोचले टीमची टोटल स्कोर बोर्ड वरती तुम्हाला पार मिळेल पहिल्या ओव्हरच्या अंती तुम्ही पाहताय धावफलक 11 या आकड्यावरती होतं तर आता या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करत असताना गोलंदाज तुम्ही पाहताय अनिकेत ओव्हरच्या धावफलक 15 धावा धावफलकावरती तुम्हाला पार भेटतील खरं तर आता या मध्ये तुम्ही पाहताय 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर सर्कलची पाबंदी संसारबंदी पूर्णपणे आठवण लावली आहे त्यामुळे आता बॉडी ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 चा खेळ तुम्हाला पार मिळेल सागर कडव आता बॉडी ट्रॅक वरती तुम्हाला पार मिळेल प्रशांतच्या साथीने तेजस ही जोडी मैदानावरती तुम्हाला पार मिळते आणि आता बॉल ट्रॅक वरती सागर ओव्हर नंबर 3 चा खेळ तुम्हाला पार मिळेल प्रगतीपथावरती असताना 5 ओव्हरची मॅच 5 ओव्हरच्या मॅच मध्ये कमीत कमी 50 ते 55 धावा जर बनल्या तर चांगली फाईट तुम्हाला पार मिळेल कारण कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला असाल पहिल्याच मॅच मध्ये 70 पेक्षा जास्त धावा मयूर ग्रुप बदलापूर संघाने नोंदवल्या बोलतो यार पहिलाच बॉल खेचलाय फटका फसला की काय क्षेत्ररक्षक जज करतोय हाताचा पिसारा फुलवत असताना जेल टिपण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा येथे फसतोय आणि अखेर 2 धाबा एक पडल्या जातील एक जीवनदान मिळालंय तेजस ठाकरेला तर आता एक जीवनदान मिळतंय प्रशांत सूर्यरावला या मॅच मध्ये तुम्ही पाहताय दोन्ही बॅटरला एक एक जीवनदान मिळालंय त्यामुळे धावफलक आता पुढे सरकेल टीमची टोटल 17 धाबा 17चा खतरा आता कोणत्या टीमवरती असणार हे देखील आपण पाहणार आहोत दोन्ही संघ खरं तर मैदानावरती चांगले खेळतात आतापर्यंत तुम्ही पाहताय थोडंसं ड्यू फॅक्टर ऑन आहे परंतु त्याचा फायदा होतोय टीम इनगावला या मॅच मध्ये तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय कुळगाव संघ आतापर्यंत चाचपडत खेळलाय या मॅच मध्ये परंतु ज्यावेळेस बॅट गरम होईल ना तेजस ठाकरेची प्रशांत सूर्यरावची त्यावेळेस धाबा तुम्हाला पार भेटतील या शंकात नाहीये खेचलाय ऑन साइडला फटका चांगला स्कोर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित त्याच्या हातामध्ये बॉल आता जाऊन विसावतोय तिसरा झेल सुटलाय त्यामध्ये तुम्ही पाहताय प्रशांतला 2 वेळा जीवनदान तर 1 वेळा जीवनदान मिळाले तेजस ठाकरेला आज खर तर सकाळी राष्ट्रामध्ये नशीब खाऊन आलेत की काय कारण या मॅच मध्ये तुम्ही पाहताय देव बरबंत म्हणावं लागेल 3 जीवनदान मिळाल्यानंतर आता कशा प्रकारची बॅटिंग करतील तेजस ठाकरे आणि त्याच्या साथीदार प्रशांत धावफलक तुम्ही पाहताय 17 या आकड्यावरती मी आधीच म्हटलं होतं 17 वरती खतरा असेल का आणि आता या 2 धाबा ऍड होतील त्यामुळे धावफलक 19 धाबा धावफलकावरती जोडल्या जातात वेदांत पटोले आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना या मॅच मध्ये सलगचे आता 3 जेल ड्रॉप झालेत प्रत्येक शब्दावरती तुम्हाला आता सॉन्ग ऐकायला भेटतील डीजे गणेशच्या माध्यमातून बरोबर तयार सागर कडव पण नोबल होतं का येस आता फ्री हिट आहे फ्री हिट बिग हिट फ्री हिटचा बॉल आणि अखेर खेचला ऑन साइडला खेळाडू उपस्थित 2 धाबे ते देखील एक पडत जातील या 2 धाबा इथे देखील एक पडत जातील त्यामुळे 22 धाबा धावफलकावरती जोडल्या जातात और स्टेपिंगचा आय थिंक 9 असावा ते पंचांनी घोषित केलं बरोबर यार मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न बॅटची कडा आणि एसएच्या मागे थर्डमॅनचा खेळाडू उपस्थित होता यंगस्टर होता त्यामुळे तो थोडासा घाबरलाय डायरेक्ट हिट करण्यासाठी परंतु जर डायरेक्ट हिट केला असतं तर मोठी विकेट तेजस ठाकरेला परतावं लागलं असतं या मॅच मध्ये
सर्वांचं लक्ष आतापर्यंत तेजस ठाकरेकडे लागले, कारण या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आतापर्यंत तो शांत खेळतोय. खरं तर मयूरजी पिसेकर साहेबांची, प्रतीकजी पिसेकर साहेबांची स्पर्धा आपण पाहिली असेल, याच मैदानावरती रंगली होती. त्या स्पर्धेमध्ये मालिकेभराचा किताब जिंकणारा खेळाडू तेजस ठाकरे मैदानावरती खेळतोय. एव्हेंजर बाईक त्यानं जिंकली होती, तोच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. स्टॅकी गेअरवरती आता खेळतोय. या मॅचमध्ये संघर्ष वाढलाय दोन्ही संघाचा, कारण दोन्ही संघ तुम्ही पाहताय एकाच कॅलिबरचे, एकाच ताकदीचे संघ मैदानामध्ये खेळत आहेत. बरोबर यार, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला की काय, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित, झेल स्वीकारण्याचा प्रयत्न आणि अखेर झेल आता टिपला. त्यामुळे इथून तेजस ठाकरेला मैदान सोडावं लागेल. धक्का लागतोय पहिला. बॅटिंग करत असताना टीम छत्रपती 11 कुळगाव संघाला फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. इनेट नंबर 3 कुणाल मैदानाच्या मध्ये दाखल होते. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय कुणाल आता दाखल झालाय 3ऱ्या क्रमांकावरती. आपल्या सोबत सकाळच्या सत्रामध्ये क्रिकेटचे प्रेमी म्हणून ज्याची ओळख आहे विजय कडव यांचं आगमन झालं, त्यांचे वेलकम. बरोबर यार, हा ट्रॅकर बॉल खेचला ऑन साइडला, आडवा बाटन मिड विकेटला गॅप मोठा, क्षेत्ररक्षक पोहोचतो, एक धाव तर एक पडली आणि आता सिंगल वरती थांबावं लागेल. धावफलक सिंगलच्या साथीने पुढे सरकतोय. टीमची टोटल आता सिंगलच्या साथीने जाऊन पोहोचेल. 24 धावा धावफलकावरती पार मिळतात. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगती पथावरती असताना चेंडू फेकून झाले आतापर्यंत 5. शेवटचा 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 बॉलचा खेळ संपन्न झाला आणि धावफलक तुम्हाला पार मिळेल. 24 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. स्पर्धेचे मुख्य शिल्पकार बाळूशेठ बोराडे, त्याच्या साथीने दिनाजी बोराडे यांनाही तुम्ही पाहताय. इथे देखील बॅटची कडा, यस त्यांच्या मागे पंकजला तुम्ही पाहताय. पंकज कडव झेल स्वीकारण्याचा प्रयत्न पुढे फसला आणि अखेर एक सिंगल इथे मिळतीये. आज खरं तर टॉस जिंकल्यानंतर मी म्हणेन क्षणाचा विलंब न करता पंकज क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. संघाने खरं तर संघनायकाने सांगितलं की निर्णय आम्ही पेंडिंग ठेवतोय, कारण आम्ही वाट पाहतोय पंकजची. त्यामुळे या मॅचमध्ये पंकज जसा दाखल झाला तसं पंकजनं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आणि आतापर्यंत आम्ही बरोबर आहोत हे त्याने दाखवून दिलं या मॅचमध्ये. त्यामुळे तुम्ही पाहता आता ओव्हर नंबर 3 चा खेळ देखील संपन्न होतोय आणि 3 ओव्हरच्या अंती धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल 24 धावा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतीये. तीन ओव्हरचा खेळ संपला. आता 3 ओव्हरच्या अंती धावफलक 24 धावा तुम्हाला फलकावरती पार मिळतील. त्यामुळे आता ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगती पथावरती तुम्हाला पार मिळेल. अनिकेत बॉल ट्रॅकवरती दाखल होतोय, तर समोर कुणाल. आता या बादमध्ये 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे, त्यामुळे टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल. धाबा इथून जमा करावा लागतील, कारण धावफलक जर आपण पाहिलं तर आतापर्यंत फक्त 24 फलकावरती तुम्हाला पार मिळेल. कालच्या रात्रीमध्ये काय सामना रंगला. फ्लडलाईट ऑन केल्यानंतर कासगाव बनाम ढवलेपाडा बॉल तयार. ऑन साईडला फटका घेतला, डीपमध्ये खेळाडू उपस्थित. विराज होते, बॉलला तो फेक करताय. 2 धाबे ते बेतील. खरं तर 12 बॉलमध्ये 17ची गरज असताना तुम्ही पाहिला असाल करण लहाने KL न फक्त 2 धाबा खर्च केला. त्यानंतर 6 बॉल 15 धाबा असं वाटलं तो कासगाव संघ इथून जिंकणार, परंतु भूषण बाईकर ढवलेपाडाचा रसल का बॅटिंग केली आहे. 3 बॉल 3 षटकार ठोकत असताना ढवलेपाडाला दणदणीत विजय त्याने संपादित मिळवून दिलं. आणि आज देखील तसेच मॅचेस रंगतील, कारण आज देखील बदलापूर, कल्याण, डोंबिवली असेल, भिवंडी तालुक्यातील देखील संघ तुम्हाला या मैदानावरती खेळताना दिसतील. बॉलर तयार. यावेळेला फटका चांगला आहे. ऑन साइडला खेळला, लॉंग ऑनला स्टेट डाऊन दी ग्राउंड, ओव्हर द बॉल हिट, बॉल जाईल सीमारेषा पार, षटकार.
थँक्यू सो मच. बॅटिंग करणाऱ्या टीमला एक सूचना आहे, जर चेंडू ओला झाला असेल तर तुम्ही पंचांना तो चेंडू दाखवून चेंज करू शकता, परंतु त्यासाठी ओव्हर संपन्न व्हायला हवी. मधीत तुम्ही चेंडू चेंज करू शकत नाहीयेत, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. सागाव विरोधात वसार, टॉससाठी लवकरात लवकर या. या स्पर्धेचा नियम आहे, जर तुम्ही टॉससाठी पोहोचला नाहीत, जो संघनायक उपस्थित असेल त्याला आपण टॉस विन देतोय. आणि जर 2 ओव्हरपर्यंत तुम्ही जर दुसऱ्या डावाच्या पोहोचला नाही तर तुम्हाला एका बॉलची पॅनल्टी देण्यात येईल. आणि जर पूर्ण मॅच संपस्तपर्यंत पोहोचत नाहीत तर 2 बॉलची पॅनल्टी देण्यात येईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपण टॉससाठी यायचं आहे. बॉल तयार. पुढचा बॉल पुन्हा एकदा खेचलाय, परंतु फटका फसलाय. जजमेंट बांधतोय, अंदाज बांधतोय प्रसाद, आणि अखेर एक चांगला झेल टिपलाय. कुणाला मैदान सोडावा लागेल. फलंदाज बाद. बॅटरवरती नीतू गवळी आता दाखल होते बॅचमध्ये. नीतूला तुम्ही पाहताय दुसऱ्याला मला येत असतो, परंतु या बॅचमध्ये आता जवळ चौथ्या क्रमांकावरती तो दाखल झालाय. धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोरबोर्डवरती आतापर्यंत 32. 32 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. अजूनही 18 धाबा जर या बॅचमध्ये बनल्या तर चांगली फायटिंग तुम्हाला पार मिळेल, कारण छत्रपती 11 कुळगाव संघाचा देखील बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग आहे. त्यामुळे या बॅचमध्ये 50 धाबा पाहायला हव्यात. 10 वाजून 7 मिनिटांनी खरं तर बॅचला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आपण 4 ओव्हर चेक करू किती मिनिटांमध्ये 4 ओव्हर संपन्न होतील. बरोबर यार. आडवा बाटला खेचलाय, फटका चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू पोहोचतायत. मिड विकेटला गॅप मोठा नाही, धाबाचा तोटा मोठी दरी. त्या दरीला बेधून दुभागून चिरत पाडत बॉल सीमारेषा पार. नीतूचा वार चौकार. सो मच. एक चौकार आलाय, त्यामुळे धावफरक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोरबोर्ड वरती 36. 36 धाबा. हाफ ट्रॅकर बॉल होता. बॅटची कडा थडम्यांचा खेळाडू त्याला चकमा देऊन बॉल निघालाय. दन 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 करत थडम्याच्या दिशेला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. डीप मध्ये गवताचा गालिचा पसरलाय आणि आता त्याच गालिच्याला गुदगुल्या करत बॉल सीमारेषा पार. नीतूच्या बॅटमध्ये येतो सलगचा दुसरा चौकार. दुसरा चौकार तुम्हाला पार मिळेल. बॅट्समन तुम्ही पाहताय बॅटरवरती नीतू दाखल होते या बॅचमध्ये, आणि अखेर नीतूच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 2 चौकार त्याने वसूल केले. त्यामुळे धावफलक 40 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. अजून एक चांगला फटका आहे, ऑन साइडला खेचलाय. खेळाडू डीप मध्ये उपस्थित, त्याच्या अबाकाच्या बाहेर गरुड झेप घेतली, परंतु काही फायदा नाहीये. बॉल जाईल सीमारेषा पार. नीतू च्या बॅटमधून येतो सलगचा तिसरा चौकार. त्याड वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. 5व्या ओव्हरसाठी लवकरात लवकर आपल्याला सामने कव्हर करायचे आहेत. कालच्या दिवसामध्ये खरं तर एक सामना पेंडिंग राहिला. कासगाव बनाम ढवलेपाडा या बॅचसाठी जर पाहिलं खरं तर काळोख पडला होता. त्यामुळे काकडवाल संघाने 2 सामने जिंकत असताना खूप चांगला खेळ दाखवलाय. तर दुसऱ्या बाजूला ढवलेपाडा संघ देखील चांगला खेळलाय या स्पर्धेमध्ये. त्यामुळे आता त्यांची मॅच आपल्याला अंतिम दिवसामध्ये पाहायला मिळेल. शुक्रवार सुपर फ्रायडे तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. फायनल दिवस या स्पर्धेचा तुम्हाला पाहायला मिळेल. आज खरं तर कल्याण डोंबिवलीचे महागुरू जगदीशजी पाटील सरांना देखील तुम्हाला या स्पर्धेमध्ये समालोचन करताना दिसतील.
वसार आणि त्याच्यासोबत त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ सागाव टॉससाठी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार नरेशजी गाडे त्यासोबत बाळूदादा बोराडे दिनेशजी बोराडे यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. ही स्पर्धा भरवण्यासाठी खरं तर आपण पाहतोय त्यांची अपाट मेहनत आहे आणि खरं तर एक गोष्ट आम्ही आवर्जून पाहिली आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषद निवडणुका आपण पाहिल्या असतील. निकाल लागायच्या आधी मी म्हणेन DDP छापली होती नगरसेविका चषकाची. इतकं त्यांना विश्वास होता आणि चित्र आपण पाहिले देखील. हो नंबर 5 चा खेळ प्रगती पथावरती तुम्हाला पाल मिळेल. बॉल ट्रॅक वरती विराजचा पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता आणि बिग हिट करण्याचा प्रयत्न पटापट फसला आणि अखेर बॅटची आय थिंक हलकीशी कडा होती. त्यानंतर तुम्ही पाहताय डॉट बॉल. बोलो तयार. फुलटॉस बॉल घेतला ऑन साईडला मिड विकेटला खेळाडू उपस्थित आणि अखेर जेल टिपलाय का पाव लागेल. सेकंड अटेम्प्ट मध्ये जेल तर टिपलाय परंतु तिथे नक्की घडलंय काय हे आपण चेक करू. पंचाने देखील इशारा केलाय नक्की मिड विकेटला जेल तर टिपलाय परंतु पाय पडलाय का सीमे रेषेवरती या साऱ्या गोष्टी आज तुम्हाला चेक करायला मिळतील. आज पुन्हा एकदा बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष महेशजी धुळे सर देखील या स्पर्धेमध्ये तुम्हाला समालोचन करताना दिसतील. 5 दिवस खरं तर एवन जोडीच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. मी स्वतः राहुल चव्हाण देखील तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे. कारण बाळूदादा बोराडे असतील त्यासोबत एरदारकरांचा विश्वास आमच्यावरती नेहमीच राहिला आणि तो देखील आम्ही जपण्याचा प्रयत्न करतोय. त्यासोबत JP पॅनल तिसरं पंच आता चेक करतायत. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in असलं की नो डाऊट दूध का दूध और पाणी का पाणी तुम्हाला पाल मिळेल. गरुड जेब घेत असताना हा जेल तर टिपलाय परंतु पाय पडलाय सीमेरेषेवरती की नाही या गोष्टी आपण चेक करू. इथून क्लिअर दिसत नाहीये त्यामुळे पंचाचा जो निर्णय असेल त्यावरती आपल्याला ठाम राहायचं आहे. फॉर द बॉल विराज पुढचा बॉल
या आपल्याला देखील बॅटम पॅडच्या मधनं बॉल चालाय सुरक्षकाच्या हातामध्ये आणि अखेर डॉट बॉल. चांगली सुरुवात या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कोर्ट नंबर 5 चा खेळ प्रगतीपथावरती असताना बिरेतला देखील तुम्ही पाहताय कमबॅक तो करतोय. धाबा तुम्हाला पार मिळतील फलकावरती जाऊन पोहोचल्यात 44 44 धाबा फलकावरती जोडले जातील. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय त्यामुळे आता 3 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये एक विकेट मिळाली आहे विराजला. यावेळेस देखील लोबर फुलटॉस बॉल होता आणि अखेर स्ट्राईक सोडली आहे त्यामुळे इथून नीतूला मैदान सोडावं लागेल. अखेर अजून एक धक्का लागतोय बॅटिंग करत असताना टीम कुलगाव संघाला फलंदाज बाद. आता दाखल होते या मॅच मध्ये ओव्हर नंबर 5 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल आतापर्यंत डॉट टाकलेत. बॉल होते यार विराज. हाफ ट्रॅकर बॉल लांबून खेचण्याचा प्रयत्न होता आणि अखेर सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न पोहोचतोय त्यामुळे इथून सिद्धांतला देखील मैदान सोडावं लागेल. सलगचा 5वा आता डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेतील मॅडम षटक पाहायला मिळेल का हे देखील चित्र आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानावरती नरेश मोहन ठाकरे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. खरंतर कल्याण डोंबिवलीचे महागुरु म्हणून ज्यांची ओळख आहे ते आमचे जगदीशजी पाटील सर यांचं आगमन झालं. वेलकम स्वागत आहे मॅम फ्रॉम नारिवली डोंबिवली. यांचा आवाज तुम्हाला आज या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळेल. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत नरेश. बॉल तयार. शेवटचा बॉल फुलटॉस होता ऑन साइडला खेळलाय फटका फसलाय खेळाडू उपस्थित. तर मग धाबा किती मिळतील 2 धाबा इथे एक पट जात आहेत आणि आता तिसरीचा प्रयत्न चालवलाय आणि अखेर या 3 धाबा इथून मिळतील त्यामुळे धावफलक धाबा धावफलकावरती जोडल्या जातील आणि आता 48 धाबांचं लक्ष तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. चला सागाव आणि त्याच्या विरोधात वसार. चला आपण चेक करू. तिसरे पंच आपण या नक्की फुलटॉस बॉल आता चेक केला जाईल. रिव्ह्यू कोणाचा असेल पंच? बॅटिंग रिव्ह्यू. त्यामुळे तिसऱ्या पंचांना विनंती आपण यावं आपण चेक करू नक्की तिथे घडले काय. फेअर बॉल. हॅलो चेक चेक. हॅलो हॅलो. चला टास्क करू आपण. एकीकडे टीम जय चेरोबा सागावच्या विरोधात गावदेवी वसार असा सामना असेल आणि सामन्याचे नाणेपैकी या स्पर्धेचे आयोजक आमचे भावदादा बोराडे
यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. नगरसेविका चषक 2026 चे आपल्याला पर्व पहा म्हणतोय. बंटी दादा आलाय. टॉस वसार संघ टॉस जिंकला. या डिसिजन काय? डिसिजन पेंडिंग ठेवू कारण का पोरं आले आमचे. मोठी स्पर्धा आहे. जेव्हा तुम्ही मोठी स्पर्धा घेता तेव्हा डिसिजन घ्यायला पाहिजे, हरकत नाही आहे. मात्र काही निर्णय हे दुसऱ्यांवरती अवलंबून असतात. ह्याच नगरसेविका चषक 2026चं पर्व आहे. काय म्हणाले या स्पर्धेविषयी आणि मैदान? स्पर्धा तर चांगलीच आहे आणि जगन्नाथ क्रीडा संकुलमध्ये ठेवली तिथं अजून चांगलं आहे. ओके. टीम सागाव संघ टॉस गमावला. जर टॉस जिंकला असता तर मग काय? फिल्डिंग घेतलीस. आता कदाचित बॅटिंग करावी लागेल. आज सर्व संघ इन ॲक्शनमध्ये असेल का? कारण बऱ्याच ठिकाणी टुर्नामेंट सुरू आहेत आणि बरेच खेळाडू बरेच वेळेला अनुपस्थित राहतात. आज काय पोझिशन आहे? 2-3 खेळाडू नाहीत पण आम्ही खेळायचा प्रयत्न करू. तरी पण बदलापूरमधील नामांकित स्पर्धा नगरसेविका चषक सौभाग्यवती हेमांगीताई तेजस मस्कर यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली गेली आहे. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि क्रीडांगण पाहिलं तर ऐतिहासिक क्रीडांगण आहे कुळगाव बदलापूरचं. ग्राउंड तर खूप सुंदरच आहे आणि इकडे खेळायला तर मजाच येईल. तर आता बघू खेळू. ओके, थँक्यू. टॉस बॉक्समधून न्यूज आली आहे की टॉस जिंकलाय तो टीम गावदेवी वसार या संघाने. त्यांचा डिसिजन पेंडिंग आहे. मात्र त्याच्या विरोधात जय चेरोबा सागाव संघ खेळाचं पहिलं सत्र संपलंय. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आणि जसं दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होईल तसे मायक्रोफोनवरती येतील आमचे साथी समालोचक मित्र आणि गेल्या काही वर्षामध्ये ज्यांनी आवाजामध्ये बदल केला आहे आणि शब्दसाठा ज्यांच्याकडे खूप आहे आणि बदलापूर वांगणी संलग्न क्रिकेट समितीचे विद्यमान अध्यक्ष मॅडी सरांचा आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. थँक्यू सो मच राहुल सर, चव्हाण सर. चला, धन्यवाद राहुलजी चव्हाण सर आणि धन्यवाद जगदीशजी पाटील सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करून मी महेश धुळे सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवस क्रमांक 2 आणि या दिवस क्रमांक 2 मध्ये पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो. तो छत्रपती सीसी कुळगाव आणि त्यांना फाईट करेल टीम इनगाव. चेक. तर याच दरम्यान वसार टेनिस क्रिकेटला ज्याने गेली कित्येक वर्ष लीड केलंय आणि मलंगडाचं नाव ज्याने या क्रिकेटमध्ये अबाधित ठेवलंय ते एक लेजेंड खेळाडू म्हणून ज्यांची गणना केली जाते ते रविदादा वायले वसार गावचे खेळाडू आहेत. त्यांना विनंती आहे आपण भाऊदादा बोराडे या स्पर्धेचे आयोजक आपल्याला इन्व्हाइट करतात त्यामुळे आपण येऊन मंचावरती येऊन आसनस्थ व्हावा. थँक्यू सो मच मॅडी सर. धन्यवाद. आपण बादच्या दिशेने जाऊ. 48 धावांचं लक्ष्य. सकाळचं सत्र आपण पाहतो. अत्यंत सुंदर आपल्याला मंत्रमुग्ध करणारं हे वातावरण आल्हादायक आणि प्रसन्न असं वातावरण पाहायला मिळते. नगरसेविका चषक 2026 पर्व आणि या पर्वातील पहिली इनिंग मगाशी मागच्या इनिंगमध्ये राहुल सरांनी उल्लेख केला की कालच्या दिवसामध्ये 70 पेक्षा जास्त धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. परंतु इथे बॅटिंग करत असताना कुळगाव संघाला इनगाव संघाने थांबवलंय. 5 षटकामध्ये 47 धावा त्यांना बनवता आल्या आणि 48चं टार्गेट घेऊन आता सध्या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला विकी तर दुसऱ्या बाजूला सागर. आघाडीचा गोलंदाज नितेश माळी. षटक क्रमांक पहिलं नितेश गवळी याला आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचा हाताळत असताना P1 आडव्या बाटने आपण पाहतोय. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये बॉल चालला मिड विकेटला तोपर्यंत मिळते एक सिंगल आणि एक या धावसंख्येने सुरुवात प्रतिस्पर्धी टीमची या ठिकाणी होते. खरं तर इनगाव संघ जेव्हा कुळगाव संघ खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंगसाठी आला पहिला चेंडू डॉट टाकला होता परंतु त्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न आता गोलंदाजाच्या विरोधात बॅटर विकी करतायत. एक सिंगल आली आहे
ॲक्शन थ्रो गोलंदाजीसाठी आपण तिसऱ्या पंचांना लगेचच या ठिकाणी इन्व्हाइट करू. कदाचित आमचे तिसरे टीव्ही एम्पायर्स जय पवार सर यांना विनंती राहील की आपण या वॉर रूममध्ये आपण या ऑन स्क्रीन आपण या ठिकाणी चेक करणार आहोत. तिसरे पंच काही मैदानाच्या आतमध्ये येणार नाही आहेत हे लक्षात घ्या. कंटिन्यू केलं जाईल षटक, परंतु इथून जो काही निर्णय तो या ठिकाणी आतमध्ये दिला जाईल. चला मॅच कंटिन्यू. तिसरे पंच या ठिकाणी जॉईंट होत आहेत. पहिले षटक आणि पहिला बॉल. अर्थातच आपण आता नेक्स्ट बॉल पासून आपण चेक करणार आहोत. ॲक्शन थ्रू गोलंदाज जर असेल तर या ठिकाणी तुम्हाला लगेचच ती सूचना दिली जाईल. ओ या ठिकाणी मागे चालला बॉल. फाईन लेगमध्ये आपण पाहतो शॉर्ट फाईन लेगमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न एस्टनच्या पाठीमागे. तोपर्यंत एक सिंगल पुन्हा एकदा घेण्यात आली आहे. एक धाबेने संघाचा धावफलक पुढे जाईल. 48चं लक्ष्य. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहतो जगदीशजी पाटील यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. गेस्ट कॉमेंटेटर आहेत काल मनीषजी बागळे यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. प्रत्येक दिवसामध्ये तुम्हाला वेगवेगळे आवाज या ठिकाणी ऐकायला मिळणार आहेत. षटक क्रमांक पहिला अत्यंत सुंदर गोलंदाजी होती. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी करावीच लागणार आहे, कारण धावफलकामध्ये फार कमी पाहायला मिळाल्या, परंतु त्या धावांचं संरक्षण करायचंय छत्रपती क्रिकेट संघ कुळगाव संघाला. नितेश गवळीला आपण पाहतोय. आडव्या बाटने पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप मध्ये बॉल अडवण्यात आला, तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. प्रशांत सूर्यराव यांना तुम्ही पाहतायत, अत्यंत चांगले क्रिकेटर आहेत. सध्या आपण पाहिलं तर सलामीला येत असताना 12 धावांचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन त्यांनी देखील दिलेलं आहे. त्यानंतर तेजस स्वस्तामध्ये बाद झाला, 8 धावांचं योगदान तेजस ठाकरेने दिलं. कुणालचा विचार केला, कुणालने 9 धावांचं योगदान दिलं आणि नीतू गवळीने 12 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. अष्टपैलू कामगिरी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नितीश गवळीची पहिले षटक आणि या पहिल्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती देण्यात आलेली आहे. जे पी पॅनल, जबरदस्त पॅनल चे फाउंडर जय पवार सर देखील आमच्या समवेत उपस्थित आहेत. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय, बाउंड्री लाईनच्या दिशेने दन 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 करत बॉल सीमा पार. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक आपण पाहतोय. धावा मिळतील इनगाव संघाला 4. ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या मात्र आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. ऑलरेडी ऑफिशियल यांच्या ज्या सूचना आहेत त्या अत्यंत इम्पॉर्टंट आहेत आणि त्या ठिकाणी पोहोचवल्या जातात. टीम खास करून फिल्डिंग करणाऱ्या संघाला ही महत्त्वाची सूचना आहे. चौकार आलाय गोलंदाज नितेश. वाडव्या बाटने पुन्हा एकदा जागा बनवली आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चालला लॉंग लेगला अलॉंग द कार्पेट. जणू काही गवताच्या गालिच्याला आग लावत बॉल चालला सीमा पार. धावा मिळतील टीम इनगाव संघाला 4.
फील्ड तुम्हाला पाहायला मिळते, लश ग्रीन आउटफील्ड. जय पवार सर आपण जर पाहिलं असेल तर प्रत्येकाला या ठिकाणी इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम कसं असं आणि त्याची फिलिंग प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी जाणवत असेल. नुकताच आपण पाहिलं तर सागाव आणि वसार या दोन टीममध्ये टॉस झाला. त्याच्या प्रत्येक कॅप्टनने देखील हाच उल्लेख केला की या क्रीडानगरीमध्ये खेळण्याचा आनंद काही वेगळाच असणार आहे. अगदी आपण पाहतोय पहिली मॅच बदलापूर वेगळ्या हाफमधून आपण पाहतोय, जे डेली एक मॅच असते तो शेड्यूल आहे आपल्या या स्पर्धेचा आणि त्यामधून हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. काल मयूर ग्रुप बदलापूर संघाने तो सामना जिंकला. खरं तर घरच्या मैदानामध्ये प्रतीक पिसेकर अँड ऑल टीमने चांगली कामगिरी केली आहे आणि त्याच्या जोरावरती तो पहिला सामना आपल्या त्यांनी खिशात घातला होता. आणि आज कोणता संघ या ठिकाणी जिंकणार आहे याचं उत्तर अजूनही बंद लिफाफ्यामध्ये. धाबा संख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय 11 धाबा झालेले, 48चं टार्गेट या मॅचमध्ये. आणि आता आपण पाहतोय सलामीची जोडी चांगली पार्टनरशिप बिल्टअप करते या मॅचमध्ये. गोलंदाज तेजस ठाकरे, गीतेश ठाकरे बॉलिंग ट्रॅकवरती आहे. कदाचित दोन्ही बंधूच आहेत. सध्या आपण पाहतो गीतेश बॉलिंग ट्रॅकवरती आलेत. ऑन साईडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न आहे, डीप मध्ये बॉल चाललाय बट विकेटला तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. ग्रामीण कुळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जय जिजाऊ संस्था व जय हनुमान ग्रामस्थ मंडळ एरंजाड बदलापूर या दोन टीम मध्ये अगदी आपण पाहणार आहे. नक्कीच आपण पाहतो जो पहिला सामना आहे. खरं तर या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपण आहोत. एका बाजूला ओमसाई छत्रपती सीसी कुळगाव तर दुसऱ्या बाजूला इनगाव संघ खेळतोय. चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. 48 धावांचं लक्ष्य, परंतु प्रतिस्पर्धी टीम देखील सध्या आपण पाहतो या धाबांचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करते. गीतेश ठाकरेला मात्र एक अनुभव आहे आणि त्या अनुभवाची शिदोरी असताना त्याच्यावरती जबाबदारी देण्यात आली आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे आणि त्यानंतर डॉट बॉल ऑन साईडला खेचून मारलाय. अगदी आपण पाहतोय बॉल जाईल सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. या इनिंगचा पहिला धमाकेदार षटकार. दुखापत असेल तर लगेच आपण फर्स्ट एड बॉक्स घेऊन मी आयोजन कमिटीला विनंती करेन. आपला कोणी प्रतिनिधी असेल तर आपण लगेचच पाणी घेऊन जायचं आणि फर्स्ट एड बॉक्स मॅक्स मेडिकल अर्थात त्यांच्या वतीनं आम्हाला फर्स्ट एड बॉक्सची किट देण्यात आली आहे. त्यांचे मनापासून विशेष आभार. आमचे फिजिओ या राहुल चव्हाण सर स्वतः या ठिकाणी आतमध्ये चाललेत, कारण त्यांनी सुद्धा अगदी आपण पाहतो मागच्या 2 वर्षापूर्वी लंडन येथे डॉक्टर ही पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे. षटकार आला आणि या षटकाराने संघाची धावत संख्या धावफलकावरती आपण पाहतो 18 रन्स. या आपल्याकडे थोडंसं वेळ आहे तोपर्यंत जाऊया आपण डीजे गणेश पाटील डीजे बलाढ्य सामना आहे. खरं तर आज प्रत्येक संघाला वेळेबाबत या ठिकाणी शिस्त पाळावी लागणार आहे. काटेकोरपणे या स्पर्धेचे नियम प्रत्येकाला फॉलो करावे लागणार आहेत. उदिष्टम मागे चालला बॉल, क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिलेत, चकमा दिला आणि आता पडल्यानंतर हलकस बळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला. तोपर्यंत मिळतील सागरला 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग. अल्सो धावत संख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय
एकंदरीत 20 धाबा झालेल्या आहेत. 48 लक्ष्य. कमालीची गोलंदाजी करावी लागणारे सकाळचं सत्र आहे. अगदी आपण पाहतोय या सकाळच्या सत्रामध्ये कामगिरी तुम्हाला या ठिकाणी तितकीच चांगली करावी लागणार आहे. तिने फॉर्मॅटमध्ये मग गोलंदाजी असू द्या, फलंदाजी असू द्या किंवा क्षेत्ररक्षणाचा दर्जा तुमचा या ठिकाणी, या सर्व काही गोष्टी मॅटर करतात क्रिकेटमध्ये. आणि जर धाबांचं संरक्षण तुम्हाला करायचं असेल तर आता मात्र चुका करून चालणार नाहीयेत. हो शफल झाले, संपर्काने व्हेरिएशन पाहायला मिळालं. आणखीन एक डॉट बॉल, षटक क्रमांक 2चा खेळ या ठिकाणी P1 P2 संपन्न झालेला आहे. आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाब संख्या धाव फलकावरती 20, म्हणजे येणारे 18 बॉल आणि आता 28 धाबांची गरज. थँक्यू. जय जिजाऊ संस्था व जय हनुमान ग्रामस्थ मंडळ एरंजाड बदलापूर आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य खरं तर एक आधारबळ म्हणून या संस्थेकडे पाहिलं जातं. गेली 17 वर्ष निस्वार्थ भावनेने चालवली जाणारी एकमेव संस्था महाराष्ट्र राज्यात ती म्हणजे जिजाऊ सामाजिक संस्था. निलेशजी सांबरे साहेब यांच्या अगदी आपण पाहतो त्यांचा अविरत प्रवास आपल्याला पाहायला मिळाला. सातत्याने आपण पाहतोय अनेक अधिकारी घडवण्याचं काम या संस्थेने केलेलं आहे. गोरगरिबांची मुलं शिकली तर अगदी आपण पाहतोय देशाची प्रगती होईल, याच अनुषंगाने केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न सन्माननीय निलेशजी सांबरे साहेब. खरं तर लाडके आप्पा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पालघर जिल्हा असू द्या, ठाणे जिल्हा असू द्या, रायगड जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रभर या संस्थेची चर्चा आहे. सध्या बदलापूरमध्ये आपण पाहतोय अनेक नामांकित संस्था आहेत. त्यामध्ये जिजाऊ संस्थेचं देखील फार मोलाचं कार्य. एरंजाडकरांच्या वतीनं आपण पाहिलं तर मग आमचे दीपकदादा भोईर असतील, त्यानंतर आमच्या बाळूदादा बोराडे असतील. अगदी आपण पाहतोय अत्यंत जवळचे या ठिकाणी संबंध आहेत अप्पांशी आणि सातत्याने आपण पाहतो त्यांच्या पाठपुराव्याला या ठिकाणी यश देखील प्राप्त झालेलं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज तेजस, षटक क्रमांक या ठिकाणी 3रा व्हाईट बॉल. हो क्लीन बोल्ड, फलंदाज या ठिकाणी होईल बाद. अगदी आपण पाहतोय मागची यष्टी दाखवली आहे आणि आता आपण पाहतोय तीच या ठिकाणी आपण पाहतो उडवण्याचा प्रयत्न केलाय. फलंदाज बाद. तो 3चा खेळ चालू आहे. 18 बॉल 28 धावांची गरज असताना पहिला चेंडू स्वेर आला. तेजस ठाकरेला तुम्ही पाहताय. याच क्रीडा नगरीशी त्याचा एक जवळचं नातं आहे, कारण याच क्रीडा नगरीमध्ये ॲव्हेंजर बाईकचा मालक म्हणून आपण तेजस ठाकरेकडे पाहतोय. ओ या ठिकाणी पडल्यानंतर अंपायर्स आमच्याकडे वळतात. एस इट इज व्हाईट बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतो अतिरिक्त धाव. न्यू बॅटर विशाल सध्या मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा मिळेल. 22 धावा धाव फलकावरती आहेत. 23 धावा. अप्रतिम गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे, परंतु दिशेपासून थोडेसे भरकटतात. गोलंदाज तेजस. एक्स्ट्रा मिळेल. ओ आणखीन एक चेंडू अगदी आपण पाहतो त्याच टप्प्यावरती टाकण्याचा प्रयत्न करतात. खरं तर लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने गोलंदाजी करतात तेजस ठाकरे. थोडंसं आपण पाहतोय टप्पा त्यांना बदलावा लागेल. एक्झॅक्टली प्रॉपर गोलंदाजी बरेटनुसार करावी लागणार आहे. प्रतिस्पर्धी टीमला जर या 28 धावांपासून रोखायचं असेल तर मात्र या धावांसाठी त्यांना संघर्ष करावा लागेल. चांगल्या दर्जाची
अचूक टप्प्याची गोलंदाजी या मॅच मध्ये करावी लागणार आहे. 26 धाबा धावफलकामध्ये 48 लक्ष्य म्हणजे अजूनही 22 धाबांची इथून गरज राहील या मॅच मध्ये. व्हेरिएशन चांगली गोलंदाजी आहे. आता मात्र लाईन सापडले मी तर म्हणेन तेजस ठाकरे या गोलंदाजाला आणि आता बॅक टू बॅक चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात. या अगोदर स्वेर चेंडू दिशा त्यांनी बदलली होती आणि आता अगदी आपण पाहतो अचूक टप्प्याची गोलंदाजी होती आहे. आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न जागा बनवली आहे लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. तोपर्यंत बोलते सिंगल डबलला प्राधान्य देऊन चालणार नाही आहे. टीम इनगाव संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. एखादा चौकार एखादा षटकार या मॅचला कलाटणी देणार नक्कीच ठरेल कारण सामना महत्वाचा आहे. नॉकआउटची मॅचेस आहेत आणि नॉकआउटच्या मॅचेसमध्ये तुम्हाला सामना जिंकणं फार गरजेचं. जो संघ पराभूत होईल त्या संघाचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये टिकणार नाही परंतु जो संघ जिंकेल त्याचं अस्तित्व टिकणार आहे. आडवा बॅटने कडवा प्रहार केलाय. बॉल जाईल सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. दर्जेदार स्ट्रोक अंपायर सिग्नल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर तर गेलाय परंतु धावा किती मिळतील धावा 4. हा आलेला चौका. बाउंड्री लाईनच्या दिशेने जात असताना कुठे टप्पा पडलेला आहे या गोष्टींचा उलगडा लगेचच आपल्याकडे होणार आहे कारण ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ही वाहिनी असल्यानंतर आपल्याला काहीच कोणत्या प्रकारचा डाऊट नाही आहे. अगदी आपण पाहतो क्वालिटी बद्दल तर विषयच नाही आहे. प्रशांत यांना तुम्ही पाहतायत ऑफिशियल अपडेटर आहेत. पोके या नावाने प्रसिद्ध असलेले एक फुटबॉलपटू. चौकारच आहे. धावा मिळते 4. एक्झॅक्टली ऑनफिल्ड अंपायरचा हा डिसिजन आपल्याला योग्य पाहायला मिळालाय. हो चांगला स्ट्रोक लॉंग ऑफच्या दिशेने उडवलाय बॉल. हाफ व्हॉली होता आणि त्याला या ठिकाणी आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने अडवण्यात आलं. तोपर्यंत मिळतील 2 धावा. षटक क्रमांक 3चा खेळ देखील या ठिकाणी संपन्न झालाय आणि धावसंख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत 32 धावा म्हणजे आता येणारे 12 बॉल 16 धावांची गरज. आता ड्रिंक्स ब्रेक मिळणार नाही कारण ऑलरेडी आपण 2 वेळा आतमध्ये गेला होतात. लक्षात घ्या टीम इनगाव कारण आता वेळेबाबत आम्हाला काटेकोरपणे या ठिकाणी पालन करावं लागणार आहे. काल ऑलरेडी आपण पाहिलं तर सेकंड राऊंडची सेकंड मॅच ही 7 वाजता सायंकाळी संपन्न झालेली आहे. एक मॅच पेंडिंग आहे. त्या कारणास्तव आता मला या ठिकाणी वेळेबाबत तुम्हाला स्ट्रिक्ट वॉर्निंग द्यावी लागेल. 12 बॉल 16 धावांची गरज आहे. चला काही जास्त आवश्यकता नाही कारण सकाळच्या सत्रात काही पाण्याची आवश्यकता नसते. 12 बॉल आणि आता 16 धावांची गरज आहे. पहिला बॉल यावेळी आपण पाहतो गोलंदाज प्रशांत बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो. अगदी आपण पाहिलं तर आउट स्विंग हा चेंडू पाहायला मिळाला. चेंडू पडला नंतर बाहेर चालला आणि आता या ठिकाणी 1 फॉर दी कॉल. नाही ओके कंटिन्यू. यावेळेस ऑन साईडला लॉंग ऑनच्या दिशेने बॉल चालला तोपर्यंत बोलतो एक सिंगल धाव. कदाचित जास्त वेळ या ठिकाणी या मॅचला खर्च होतोय लक्षात असू द्या. त्या कारणास्तव या ठिकाणी हा ड्रिंक्स ब्रेक देण्यात आला नाहीये. आयोजकांच्या अत्यंत महत्वाच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. 48 लक्ष्य आणि आता 4थं षटक मार्गस्थ आहे. पहिला डॉट त्यानंतर आलेली सिंगल.
षटक क्रमांक 4चा खेळ जो मात्र प्रगतीपथावरती आहे. प्रशांत सूर्यराव या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती. अंपायर सिग्नल वाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. फुल टॉस बॉल, फुल टोल या ठिकाणी वसूल केला जाईल. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर पाहायला मिळते. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर छुम अंतर षटकार. लाटने वळाली या मास्टला. खरं तर आपण पाहतो 12 बॉल 16 धावांची गरज असताना जरा निर्णायक षटक होतं या मॅचच्या दृष्टिकोनातून. आणि इथे गोलंदाज आपण पाहतो दिशेपासून भरकट आहेत. म्हटलं जातं ना दिशा खराब असेल तर दशा व्हायला वेळ लागत नाही. या अगोदर तेजस ठाकरेचं षटक आपण पाहिलं, त्यामध्ये देखील अतिरिक्त धावा भरपूर खर्च करण्यात आल्या. आणि आता याही गोलंदाजीमध्ये 2 एक्स्ट्रा आणि त्यानंतर आलेला षटकार. पुन्हा एकदा आपण पाहतोय कमबॅक करतायत. लाईन या ठिकाणी आपण पाहतोय कुठेतरी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतात. आणि आता या ठिकाणी हा डॉट बॉल. ठीक. गावदेवी वसार टीम आपला निर्णय कळवा. आपण टॉस जिंकलात, क्षेत्ररक्षण. ओके मॅडी सर. 7 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटचा व्यवस्थित काही संपर्क नाही आहे. तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव आणि एक धावत संख्या धावफलकावरती 1ने पुढे जाईल. तोपर्यंत 42 धावा. 6 धावांची अजूनही आवश्यकता. नेक्स्ट मॅच एका बाजूला जय चेरोबा क्रिकेट संघ सागाव आणि त्याला फाईट करेल आई गावदेवी वसार. या 2 टीम मध्ये लढत पाहायला मिळणार आहे. आणि इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतो सक्सेसफुल राहिलेला आहे. षटक क्रमांक 4चा खेळ देखील संपन्न झाला. शांत क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या वतीने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. अतिशय शिस्तबद्ध स्पर्धा आपण पाहतोय. नगरसेविका चषक सौभाग्यवती हेमांगीताई तेजस मस्कर यांच्या नावानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण बदलापूर शहरामध्ये सर्वाधिक मताधिक्यांनी निवडून आलेल्या नगरसेविका कोण असतील तर त्या मात्र हेमांगीताई मस्कर. आणि त्यांच्याच नावानं नगरसेविका चषक येणारे. चेंडू शिल्लक आहे 6 आणि आता विजयासाठी गरज असणार आहे ती म्हणजे 5 धावांची. चला टाइम अलर्ट या ठिकाणी लक्षात घ्या. शेवटचं षटक आहे. जास्त वेळ घेऊ नका विनंती राहील प्रत्येकाला. चला 6 बॉल 5 धावांची गरज आहे. शेवटचं षटक गोलंदाज तेजस ठाकरे. पहिला बॉल लाईन चांगले पाहायला मिळते. काय जबरदस्त सामना आहे. काल देखील एक असा सामना आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. हाय व्होल्टेज ड्रामा क्रिकेटमध्ये आपण कित्येक वेळा पाहिलेला आहे. काल देखील आपण पाहतोय अंधार असताना 12 चेंडू 17 धावांची गरज होती, परंतु त्यानंतर तो सामना शेवटच्या मोमेंटला अंडर फ्लड लाईट्स आपल्याला पाहायला मिळाला. सामना जनमान ढवळेपाडा संघाने जिंकलाय, परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय विजयाचा शंखनाद करत असताना बॉल चाललाय सरळ डीप बॅकवर स्क्वेअर लेगला खेचून मारलाय आणि आता विजयाचा षटकार पाहायला मिळेल. टीम इनगाव संघ या ठिकाणी विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक टीम ओम साई छत्रपती क्रिकेट संघ कुळगाव.